पिंपळगाव एक वादळ. जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाचं नाव होतं पिंपळगाव. गाव फार मोठं नव्हतं, पण प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख होती. गावात मातीचा वास होता. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि संध्याकाळी शेतातून परतणाऱ्या लोकांच्या गप्पांनी गाव पुन्हा जिवंत व्हायचं. गावातील लोक साधे, मेहनती आणि थोडे भावनिक होते. कुणाचं सुख असलं तर सगळे आनंदी व्हायचे आणि कुणाचं दुःख असलं तर त्यावरही चर्चा व्हायची. इथे आयुष्य फार मोठ्या स्वप्नांवर नव्हतं चालत, तर रोजच्या गरजा, शेती, छोटा व्यवसाय आणि कुटुंब याभोवती फिरत होतं. या गावात राहत होतं एक जोडपं, अनिल आणि स्वाती. अनिल हा गावात किराणा दुकान चालवणारा, मेहनती पण थोडासा चिडखोर स्वभावाचा माणूस होता. त्याच्या दुकानात सगळं मिळायचं: साखर, तांदूळ, तेल, बिस्किटं, साबण, अगदी लहान मुलांसाठी चॉकलेटसुद्धा. सकाळी 7 वाजता दुकान उघडायचं आणि रात्री उशिरापर्यंत चालायचं. गावातल्या लोकांचा तो विश्वासू दुकानदार होता. स्वाती मात्र पूर्णपणे वेगळी होती. शांत, सहनशील, मितभाषी आणि आतून खूप भावूक. तिच्या चेहऱ्यावर कायम एक सौम्य हसू असायचं. ती घर सांभाळायची, देवपूजा करायची आणि वेळ मिळाला की शेजारच्या बायकांशी बोलायची. त्यांचं लग्न होऊन जवळपास 10 वर्ष झाली होती. सुरुवातीला त्यांचं आयुष्य अगदी छान चाललं होतं. दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते. लहानसहान गोष्टींवर हसत फिरत आणि भविष्याबद्दल स्वप्न पाहत होते. पण वेळ जसजसा पुढे गेला तसतसं त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट खूप मोठी बनू लागली: त्यांना मूल होत नव्हतं. सुरुवातीला दोघांनीही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. होईल कधीतरी असं म्हणून त्यांनी वेळ जाऊ दिला. पण वर्षामागून वर्ष जात गेली आणि तरीही काहीच बदल झाला नाही. गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली. काय उपयोग एवढ्या वर्षाच्या लग्नाचा? लेकरच नाही. कुणात तरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे शब्द बाहेरून हलके वाटायचे, पण स्वातीच्या मनात खोलवर जाऊन टोचायचे. ती बाहेरून शांत राहायची, पण आतून तुटत चालली होती. अनिललाही हा ताण जाणवत होता, पण तो व्यक्त करण्याची त्याची पद्धत वेगळी होती. तो चिडायचा, राग काढायचा आणि तो राग जास्त करून स्वातीवर निघायचा. तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला मूल होत नाही, तो कधीकधी जोरात ओरडायचा. स्वाती डोळ्यात पाणी आणून शांत बसायची. पण कधीकधी तिचा संयम सुटायचा. माझ्यात काही कमी नाही, तुम्ही स्वतः तपासणी करून घ्या. हे ऐकताच अनिलचा राग आणखी वाढायचा. मला शिकवतेस तू? आणि मग घरात भांडण सुरू व्हायचं. कधीकधी त्या भांडणात तो हातही उचलायचा. दुसऱ्या दिवशी मात्र तोच अनिल शांत व्हायचा. माझी चूक झाली, मी रागात होतो. तो तिची समजूत काढायचा. स्वाती त्याला माफ करायची, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती अजूनही त्या नात्यावर विश्वास ठेवत होती. दोघं पुन्हा एकत्र यायचे, पुन्हा स्वप्न पाहायचे आणि पुन्हा वाट बघायचे. पण नशिबाने वेगळंच काही ठरवलं होतं. एक दिवस स्वातीने ठरवलं, आपण डॉक्टरकडे जाऊया. एकदाच सगळं स्पष्ट होऊ दे. अनिलला सुरुवातीला थोडा अहंकार वाटला, पण आता त्यालाही वाटत होतं की सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. दोघं शहरात गेले. तपासण्या झाल्या. काही दिवसांनी रिपोर्ट आला. डॉक्टरांनी दोघांना आत बोलावलं. तुम्ही दोघं शांतपणे ऐका. डॉक्टरांचा आवाज गंभीर होता. दोघांचं हृदय जोरात धडधडत होतं. समस्या स्वातीमध्ये नाही, समस्या अनिलमध्ये आहे. तो कधीही बाप होऊ शकत नाही. त्या एका वाक्याने सगळं बदललं. अनिलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. स्वातीही स्तब्ध झाली. घरी येताना दोघांनी एकही शब्द बोलला नाही. घरी पोचल्यावर अचानक अनिल रडू लागला. मीच दोषी होतो आणि मी तुलाच दोष देत होतो. तो स्वातीच्या पायाशी बसला. स्वातीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, ठीक आहे, आपण एखादं मूल दत्तक घेऊ, आयुष्य पुढे चालू ठेवू. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात बदल झाला. भांडणं कमी झाली. दोघं शांतपणे राहू लागले. पण एक गोष्ट बदलली नाही: स्वातीच्या मनातली रिकामी जागा. तिला स्वतःचं मूल हवं होतं. ही इच्छा ती कुणालाही सांगू शकत नव्हती. ती फक्त मनात दाबून ठेवत होती. आणि हाच दाबलेला भाव पुढे एक मोठं वादळ बनणार होता. काही महिन्यांनी उन्हाळा आला. गावात सुट्ट्यांचं वातावरण होतं. लोक आपल्या नातेवाईकांकडे जाऊ लागले. याच वेळी एक मुलगा गावात आला. त्याचं नाव होतं समीर. तो स्वातीचा भाचा होता. शहरात शिकणारा, हुशार, उत्साही आणि आता मोठा झालेला. तो सुट्टीसाठी मामामामीकडे आला होता. स्वाती त्याला पाहून खूप आनंदी झाली. अरे, किती मोठा झालास तू, ती हसत म्हणाली. समीरही खुश होता. गावात फिरणं, मामासोबत दुकानात बसणं,
मामीच्या हातचं जेवण खाणं त्याला सगळं आवडत होतं. पहिले काही दिवस खूप आनंदात गेले. घरात पुन्हा हसू परतलं. अनिलही खुश होता. घरात तरुण माणूस आला की घर जिवंत वाटतं, तो म्हणायचा. स्वाती समीरसाठी आवडीचे पदार्थ बनवायची, त्याच्याशी गप्पा मारायची. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं स्वातीच्या मनात. एक दिवस दुपारी घरात फक्त दोघंच होते. अनिल दुकानात गेला होता. घरात शांतता होती. समीर मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता. स्वाती त्याच्याकडे पाहत होती आणि अचानक तिला जाणवलं, तो आता लहान मुलगा राहिला नव्हता. तो मोठा झाला होता. त्याचा आत्मविश्वास, त्याचं व्यक्तिमत्व सगळं बदललं होतं. आणि नकळत तिच्या मनात विचित्र विचार यायला लागले. ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. हे चुकीचं आहे. पण मन ऐकत नव्हतं. ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहत होती. समीरला काहीच कळत नव्हतं, तो साधाच वागत होता. पण स्वातीच्या नजरेत आता बदल झाला होता. काही दिवस असेच गेले. मग एक दिवस समीर म्हणाला, मामी, मी आता घरी जातो. इथे कंटाळा येतोय. हे ऐकताच स्वातीला धक्का बसला. तिला तो जाऊ द्यायचा नव्हता. अरे, अजून काही दिवस राहा ना, ती म्हणाली. समीर थोडा विचार करून तयार झाला. पण त्या दिवसापासून स्वातीच्या मनात काहीतरी बदललं होतं. तिच्या आयुष्यातील रिकामी जागा, एकटेपणा आणि अपूर्ण इच्छा हे सगळं आता एकत्र येत होतं. आणि ती एका अशा मार्गावर चालायला लागली होती जिथून परत येणं खूप कठीण होतं. पिंपळगावचं ते शांत घर आता हळूहळू एका वादळाची वाट पाहत होतं. उत्तरार्ध. पिंपळगावमध्ये दिवस नेहमीप्रमाणेच उगवत होते, पण अनिलच्या घरात वातावरण आता अगदी हळूहळू बदलायला लागलं होतं. बाहेरून पाहिलं तर सगळं सामान्य दिसत होतं. दुकान चालू होतं, घरात जेवण बनत होतं, समीर गावात फिरत होता. पण आत एक अदृश्य बदल सुरू झाला होता. अनिल रोज सकाळी दुकानात जायचा आणि रात्री उशिरा परतायचा. त्याचं लक्ष पूर्णपणे कामात असायचं. त्याला वाटत होतं की घरात सगळं ठीक आहे. त्याच्या मनात अजूनही त्या जुन्या गोष्टी होत्या. अपत्य नसल्याचं दुःख, स्वतःची उणीव वाटणं. पण तो आता शांत राहायला शिकला होता. दुसरीकडे घरात दिवसभर फक्त दोनच लोक असायचे, स्वाती आणि समीर. सुरुवातीला सगळं अगदी सहज होतं. स्वाती त्याच्याशी मामीसारखीच वागत होती. त्याच्यासाठी नाश्ता करायची, त्याला विचारायची, अभ्यास कसा चाललाय, शहरात मित्र कसे आहेत, अगदी साध्या गप्पा. पण दिवस जात गेले तसे तिच्या नजरेत बदल होत गेला. ती आता त्याच्याकडे जास्त वेळ पाहू लागली. त्याच्या बोलण्यावर, चालण्यावर, हसण्यावर तिचं लक्ष जास्त केंद्रित होऊ लागलं. समीरला सुरुवातीला काही जाणवलं नाही. त्याच्यासाठी ती अजूनही मामीच होती. पण स्वातीच्या मनात चाललेली प्रक्रिया खूप वेगळी होती. ती स्वतःशीच लढत होती. हे चुकीचं आहे. हा माझा भाचा आहे. मी असा विचार कसा करू शकते? पण त्या विचारांवर दुसरे विचार भारी पडत होते. तिच्या आयुष्यातील रिकामी जागा, आई होण्याची अपूर्ण इच्छा आणि एकटेपणा हे सगळं मिळून तिच्या मनावर हळूहळू ताबा घेत होतं. एक दिवस दुपारी खूप उकाडा होता. वीज गेली होती. घरात पूर्ण शांतता होती. बाहेर कुठेतरी कावळ्यांचा आवाज येत होता. समीर हॉलमध्ये बसून मोबाईल स्क्रोल करत होता. स्वाती स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि हळूच त्याच्या बाजूला येऊन बसली. सुरुवातीला सगळं सामान्य होतं. ती म्हणाली, काय बघतोयस? काही नाही मामी, रील्स बघतोय. ती हलकं हसली. मग ती त्याच्याशी बोलायला लागली. अभ्यास, कॉलेज, मित्र, शहरातील आयुष्य. पण हळूहळू तिचं बोलणं बदलायला लागलं. ती वैयक्तिक प्रश्न विचारू लागली. तुझी काही फ्रेंड आहे का? समीर थोडा गोंधळला. नाही. म्हणजे आहे, पण तसं काही नाही. स्वाती त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या नजरेत एक समीरला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. तो विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागला. मामी, मी जरा बाहेर जातो. तो उठायला लागला. पण स्वातीने हलक्या हाताने त्याला थांबवलं. अरे थांब ना. इतकी काय घाई आहे? त्या स्पर्शाने समीर अजूनच गोंधळला. त्याला काहीतरी चुकीचं वाटत होतं, पण नेमकं काय हे त्याला समजत नव्हतं. तो पटकन उठला आणि दुसऱ्या खोलीत गेला. त्या दिवसानंतर त्याने स्वातीपासून थोडं अंतर ठेवायला सुरुवात केली. तो शक्यतो घराबाहेर जास्त वेळ घालवू लागला. गावातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळणं, नदीकाठी बसणं, मित्रांसोबत फिरणं. तो घरात कमी वेळ राहू लागला. पण स्वातीला हे सहन होत नव्हतं. तिच्या मनात आता एक ओढ निर्माण झाली होती. ती सतत त्याच्याबद्दल विचार करू लागली. तो कुठे आहे? काय करत आहे? कोणासोबत आहे? तिचं मन शांत राहत नव्हतं.
एक प्रकारची व्यसनासारखी भावना निर्माण झाली होती. काही दिवस असेच गेले. मग एक दिवस स्वातीने एक निर्णय घेतला. तिने आजारी असल्याचं नाटक केलं. ती दिवसभर बेडवर पडून राहिली. अनिल दुकानात गेला होता. दुपारी समीर घरी आला. मामी, काय झालं? ती हलक्या आवाजात म्हणाली. मला बरं वाटत नाहीये. जरा पाणी देशील का? समीर लगेच तिच्या जवळ आला. तो तिची काळजी करत होता. तो तिच्या शेजारी बसला. याच क्षणाची स्वाती वाट पाहत होती. ती हळूहळू त्याच्याशी जवळीक साधू लागली. तिचा आवाज मऊ झाला. तिचं वागणं बदललं. समीर पूर्णपणे गोंधळून गेला. त्याच्या मनात दोन भावना होत्या, भीती आणि संभ्रम. हे चुकीचं आहे, पण तो स्वतःशीच झगडत होता. तो अजून लहान होता, अनुभव नव्हता. त्याला परिस्थितीचं गांभीर्य पूर्णपणे समजत नव्हतं. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात एक न बोललेलं गुपित तयार झालं. सुरुवातीला संकोच होता, पण हळूहळू तो कमी होत गेला. दोघं एकत्र वेळ घालवू लागले. हळूहळू मर्यादा तुटायला लागल्या. समीर आता आधीसारखा निरागस राहिला नव्हता आणि स्वाती, ती तर पूर्णपणे या भावनेत गुंतली होती. तिला आता योग्य आणि अयोग्य यामधला फरक कमी जाणवू लागला होता. दुसरीकडे अनिलला अजूनही काहीच माहिती नव्हती. तो आपल्या कामात व्यस्त होता. त्याला वाटत होतं घरात सगळं ठीक आहे. पण गावातले काही लोक आता लक्ष देऊ लागले होते. समीरचं वारंवार येणं जाणं, स्वातीचं बदललेलं वागणं, लोकांच्या नजरेत हे सगळं येऊ लागलं होतं. चहाच्या टपरीवर चर्चा सुरू झाली. काहीतरी गडबड आहे. अनिलला काहीच कळत नाहीये का? हळूहळू कुजबूज वाढू लागली. दरम्यान स्वातीच्या मनात अजून एक धोकादायक विचार जन्माला आला. तिला वाटू लागलं, कदाचित हाच एक मार्ग आहे माझ्या आयुष्यातील अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा. हा विचार तिच्या मनात इतका घट्ट बसला की तिने त्याचे परिणाम विचारात घेतले नाहीत. समीरही आता या सगळ्यात अडकत चालला होता. कधीकधी त्याला अपराधी वाटायचं. तो विचार करायचा, हे चुकीचं आहे. मी इथून निघून गेलं पाहिजे. एक दिवस त्याने ठरवलं, मामी, मी उद्या घरी जातो. स्वाती घाबरली. का? तसं काही नाही, पण मला जावंसं वाटतंय. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. तू गेलास तर मला खूप वाईट वाटेल. तिच्या आवाजात भावनिक दबाव होता. समीर गोंधळला. तो थांबला आणि हाच त्याचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला. हळूहळू हे नातं अधिक गुंतागुंतीचं होत गेलं. हे आता फक्त आकर्षण नव्हतं, ही एक सवय झाली होती. एक गुपित, जे तिघांच्या आयुष्याला बदलणार होतं. पिंपळगावच्या त्या छोट्याशा घरात आता शांततेच्या आड एक मोठं वादळ तयार होत होतं. आणि लवकरच कोणीतरी ते पाहणार होतं. पिंपळगावची ती भयंकर रात्र. पिंपळगावमध्ये आता वातावरण बदलायला सुरुवात झाली होती. गाव तेच होतं, लोक तेच होते, पण कुजबूज वाढली होती. काही गोष्टी शब्दांत सांगितल्या जात नव्हत्या, पण नजरेतून सगळं व्यक्त होत होतं. चहाच्या टपरीवर, विहिरीजवळ, शेताच्या कडेला, सगळीकडे एकच विषय हलक्या आवाजात चर्चिला जात होता. अनिलच्या घरात काहीतरी बरोबर नाही. तो मुलगा समीर जरा जास्तच येतो जातो आणि स्वातीचं वागणं बदललंय. लोक उघड बोलत नव्हते, पण संशय पसरला होता. गावातला एक माणूस, नामदेव काका, वयस्कर, सरळ आणि न्यायप्रिय. त्यांनी बराच काळ हे सगळं निरीक्षण केलं होतं. त्यांना वाटलं, जर खरंच काही चुकीचं घडत असेल तर ते थांबवलं पाहिजे. एक दिवस संध्याकाळी अनिल दुकान बंद करत होता. नामदेव काका हळूच त्याच्याजवळ आले. अनिल, जरा बोलायचं आहे. अनिल थोडा गोंधळला, पण तो बाजूला गेला. नामदेव काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, तुझ्या घरात सगळं ठीक आहे ना? अनिलने भुवया उंचावल्या. का? काय झालं? नामदेव थेट सगळं सांगायला तयार नव्हते, पण त्यांनी इशारा दिला. गावात काहीतरी चर्चा चालू आहे आणि ती तुझ्या घराबद्दल आहे. जरा लक्ष ठेव. हे ऐकताच अनिलच्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं. त्या रात्री तो घरी गेला. सगळं नेहमीसारखंच होतं. स्वाती स्वयंपाक करत होती. समीर मोबाईल वापरत बसला होता. दोघंही अगदी सामान्य वागत होते, पण आता अनिलच्या नजरेत बदल झाला होता. तो प्रत्येक गोष्ट संशयाने पाहू लागला. पुढचे काही दिवस तो शांत राहिला आणि निरीक्षण करू लागला. तो अचानक घरी लवकर यायचा, कधी दुपारीच दुकान बंद करून यायचा, पण प्रत्येक वेळी सगळं नॉर्मल दिसायचं. स्वाती आणि समीर आता खूप सावध झाले होते. त्यांना थोडीशी चाहूल लागली होती. पण एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी अनिलने ठरवलं, आज सत्य पाहायचंच. तो नेहमीप्रमाणे दुकानात गेला, पण गावातल्या एका मुलाला सांगितलं, मी थोड्या वेळाने मागच्या रस्त्याने घरी येणार आहे. दुपार झाली. गाव शांत झालं.
अनिल हळूच घराच्या मागच्या बाजूने आला. त्याचं हृदय माया तुझी थोर देव तुझं नावर जगण्याचं मोल देवा चरणी साखर जोरात धडधडत होतं. तो खिडकीजवळ गेला आणि आत डोकावला. आणि जे त्याने पाहिलं त्याच्या आयुष्याचे एका क्षणात तुकडे करून गेलं. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं घर, त्याची बायको आणि त्याचा विश्वास सगळं तुटत होतं. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. ना आवाज, ना हालचाल, फक्त डोळ्यांत धक्का. त्याच्या मनात एकाच वेळी सगळ्या भावना उसळल्या: राग, अपमान, वेदना आणि विश्वासघात. पण आश्चर्य म्हणजे त्याने त्या क्षणी काहीच केलं नाही. तो शांतपणे तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर अनिल पूर्णपणे बदलला. तो आधीसारखा ओरडत नव्हता, भांडत नव्हता. उलट तो खूप शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ही शांतता मात्र खूप भयानक होती. स्वातीला आणि समीरला हे थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. त्यांना वाटलं कदाचित सगळं ठीक आहे. पण अनिलच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू होतं. तो आतून पूर्णपणे तुटला होता, पण बाहेरून थंड झाला होता. तो आता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करू लागला. दरम्यान स्वातीच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला. तिची तब्येत बिघडू लागली. थकवा, चक्कर, अशक्तपणा. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण जेव्हा त्रास वाढला तेव्हा ती डॉक्टरकडे गेली. काही दिवसांनी रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टने तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती गर्भवती होती. हा क्षण तिच्यासाठी आनंदाचा असायला हवा होता, पण तिच्यासाठी तो भयानक होता, कारण तिला माहीत होतं हे मूल अनिलचं नाही. ती घाबरली. तिच्या मनात हजारो विचार आले. आता काय होणार? अनिलला कळलं तर? ती पूर्णपणे तणावात गेली. जेव्हा एक ज्वाला एक आंधी फैले तो जल फाटक किले दोस्त ऐसा. आता आपण काय करू? तो घाबरून म्हणाला. तो अजूनही एवढा मोठा निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हता. त्याच्या डोक्यावर अचानक खूप मोठी जबाबदारी आली होती, पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. स्वातीकडेही नव्हतं. दरम्यान अनिलला आधीच सगळं कळलं होतं. आता त्याच्या मनात एक भयंकर निर्णय आकार घेत होता. तो अजूनही शांत होता, पण त्या शांततेमागे सूड पेटत होता. घरात आता एक विचित्र वातावरण होतं. कोणीही उघडपणे काही बोलत नव्हतं, पण तिघांनाही काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं. समीर वारंवार म्हणू लागला, मी आता इथून जातो. सगळं विसरूया. पण आता गोष्ट इतकी सोपी राहिली नव्हती. स्वाती त्याला थांबवत होती, भीतीने आणि भावनेने. आणि दुसरीकडे अनिल शांतपणे सगळं पाहत होता, निरीक्षण करत होता आणि योग्य वेळेची वाट पाहत होता. एक दिवस संध्याकाळी तो नेहमीपेक्षा लवकर घरी आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. तो घरात शिरला. स्वाती स्वयंपाकघरात होती. समीर हॉलमध्ये बसला होता. अनिलने दोघांकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, आज आपण सगळे मिळून जेवूया. खूप दिवसांनी वेळ मिळाला आहे. स्वाती आणि समीर दोघेही थोडे आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी काहीच बोललं नाही. त्या रात्री अनिल खूप शांतपणे वागत होता. तो स्वतःहून बोलत होता, हसत होता, जणू काहीच झालं नाही. त्याने पिशवीतून गोड पदार्थ काढले. आज खास दिवस आहे, तो म्हणाला. स्वातीच्या मनात काहीतरी खटकत होतं, पण तिला काही समजत नव्हतं. जेवण झालं. अनिल म्हणाला, समीर, आज इथेच थांब. उशीर झालाय. समीरने होकार दिला. रात्री सगळे झोपायला गेले, पण त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नाही. घरात शांतता होती, पण त्या शांततेखाली एक भयानक निर्णय तयार होत होता. त्या रात्री पिंपळगाव पूर्ण शांत होतं. बाहेर मंद वारा वाहत होता. कुठल्या तरी कुत्र्याचा लांबून भुंकण्याचा आवाज येत होता. गाव झोपलं होतं. पण अनिलच्या घरात मात्र झोप नव्हती. घरात अंधार पसरला होता. स्वाती आपल्या खोलीत पडली होती. तिचे डोळे उघडेच होते. तिच्या मनात भीतीचं वादळ चालू होतं. समीर दुसऱ्या खोलीत होता. तोही झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मनात सतत एकच विचार फिरत होता, हे सगळं चुकीचं आहे. मी इथून निघून गेलं पाहिजे होतं. आणि अनिल, तो शांतपणे झोपल्यासारखा पडला होता, पण त्याच्या डोळ्यांत झोप नव्हती. फक्त एक थंड निर्धार होता. मध्यरात्र झाली. अचानक अनिल हळूच उठला. त्याच्या हालचालीत एकही आवाज नव्हता. तो सावकाश बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर आता ती बनावटी शांतता नव्हती. त्याच्या डोळ्यांत राग, सूड आणि वेदना स्पष्ट दिसत होती. तो काही क्षण थांबला, जणू स्वतःलाच शेवटचा प्रश्न विचारत होता, हे करायचं का?
पण पुढच्या क्षणी त्याने निर्णय घेतला. तो समीर झोपला होता त्या खोलीकडे गेला. दरवाजा हळूच उघडला. खोलीत अंधार होता. समीर गाढ झोपेत होता. काही क्षण अनिल तिथेच उभा राहिला. त्याच्या मनात आठवणी चालू झाल्या. त्याचं लग्न, स्वातीचं हसू, त्यांचं अपूर्ण आयुष्य आणि नंतर झालेला विश्वासघात. त्या सगळ्याने त्याच्या मनातली आग पुन्हा पेटली. आणि पुढच्या काही क्षणांत त्या घरात एक असा प्रसंग घडला ज्याने सगळं कायमचं बदलून टाकलं. एक हलकासा आवाज, मग पुन्हा शांतता. गाव इतकं शांत होतं की कुणालाच काहीच कळलं नाही. काही वेळाने स्वाती झोपेतून दचकून उठली. तिला काहीतरी बिनसलं आहे असं जाणवलं. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती हळूच उठली आणि बाहेर आली. समोर जे दृश्य होतं ते पाहून तिच्या तोंडातून आवाजच निघेना. ती जागेवरच थरथरू लागली. तिच्या डोळ्यांसमोर तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्या क्षणी अनिल तिच्यासमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. ना पूर्ण राग, ना पूर्ण शांतता. फक्त एक थंड रिकामेपणा. हे काय केलं तुम्ही? स्वाती कशीबशी म्हणाली. अनिल शांत आवाजात म्हणाला, जे करायला हवं होतं तेच केलं. हे शब्द ऐकताच स्वाती कोसळली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं संपलं होतं. पण अजून एक वादळ बाकी होतं. अनिल हळूहळू तिच्याकडे चालत आला. स्वाती मागे सरकत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तू मला फसवलंस. अनिलचा आवाज आता थरथरत होता. मी तुला सगळं दिलं. आणि तू? स्वाती रडत होती. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. मी चूक केली. पण आता खूप उशीर झाला होता. त्या रात्री त्या घरात जे घडलं त्याने सगळं संपवलं. एक कुटुंब, एक नातं, एक विश्वास. सगळं एका क्षणात नष्ट झालं. सकाळ सत्य बाहेर आलं. सकाळ होताच गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनिलच्या घरात काहीतरी भयंकर झालं आहे. लोक घराबाहेर जमू लागले. कुणाच्या चेहऱ्यावर धक्का, कुणाच्या चेहऱ्यावर भीती, तर कुणाच्या डोळ्यांत अविश्वास. थोड्याच वेळात पोलीस आले. घर ताब्यात घेतलं गेलं. तपास सुरू झाला. घरातील प्रत्येक गोष्ट तपासली गेली. घडलेल्या घटनेचा प्रत्येक तपशील जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. अनिल मात्र शांत होता. तो कुठलाही विरोध करत नव्हता. जणू तो सगळ्या परिणामांसाठी तयार होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो शांत राहिला, पण काही वेळानंतर त्याने सगळं कबूल केलं. माझं सगळं संपलं होतं. तो म्हणाला, मला काहीच उरलं नव्हतं. त्याच्या आवाजात पश्चाताप होता, पण आता वेळ निघून गेली होती. दुसरीकडे स्वाती जिवंत होती, पण आतून पूर्णपणे तुटली होती. तिची मानसिक अवस्था खूप खराब झाली होती. ती सतत रडत होती आणि स्वतःलाच दोष देत होती. माझ्या एका चुकीने सगळं संपलं, ती वारंवार म्हणत होती. समीरच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की त्यांचा मुलगा असा परत येईल. न्यायालय शेवटचा निर्णय. काही दिवसांत केस कोर्टात गेली. सगळे पुरावे, साक्षीदार आणि घटनाक्रम समोर आला. सरकारी वकील म्हणाले, भावनांच्या भरात घेतलेला निर्णय कायदा माफ करू शकत नाही. बचाव पक्षाने परिस्थिती मांडली, पण सत्य स्पष्ट होतं. न्यायालयाने निकाल दिला. अनिलला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश म्हणाले, कोणतीही परिस्थिती असली तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. स्वातीलाही तिच्या भूमिकेसाठी सामाजिक आणि मानसिक परिणामांना सामोरे जावे लागले. शेवट एक धडा. पिंपळगाव हादरलं. लोक काही दिवस या घटनेबद्दल बोलत राहिले. मग हळूहळू सगळं शांत झालं. पण त्या घराची गोष्ट लोकांच्या मनात कायमची कोरली गेली. ही फक्त एक कथा नव्हती, तर हा एक धडा होता. नात्यांमध्ये विश्वास किती महत्त्वाचा असतो, भावनांवर नियंत्रण किती गरजेचं असतं, आणि एक चुकीचा निर्णय किती आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. मित्रांनो, कथा आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.